नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी आज नामनिर्देशन अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते पदाधिकारी जे ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आलेले आहे। खरं तर ज्या पद्धतीने पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना यामध्ये यश मिळावं आणि जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी यासाठी स्वबळाची इच्छा जी आहे ती कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाली। अजूनही महायुती होणार की स्वतंत्र स्वबळावर लढणार याबद्दल स्पष्ट झालं नसलं तरी कार्यकर्त्यांची काय भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्या शहराध्यक्ष आहे रामटेकचे काय सांगा। आज फॉर्म भरण्याचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांकडे आम्ही सगळे आशीर्वाद घ्यायसाठी आलो आहे। त्यामध्ये कोणी दुमत आमच्यासोबत आमचे नगराध्यक्ष आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकर्ते आहेत। आज पहिला दिवस असल्यामुळे बावनकुळे साहेबांचा आम्ही सर्व आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे। नक्कीच खरं तर आशीर्वाद हा उमेदवारी स्वरूपात असावा असं वाटते। तुम्ही माजी नगराध्यक्ष राहिले आहे, भाजपची कशी ताकद आहे? जरी राज्यमंत्री तिथं आशिष जयस्वाल आमदार असले तरी भाजपची काय ताकद आहे? भाजपची ताकद आहे साहेब। तिथं रामटेक शहरामध्ये आमच्या मागच्या 2017मध्ये 13 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष असे निवडून आलेले होते आणि 5 वर्षात आम्ही भरपूर कामे केलेले आहेत। त्यामुळे आता काय इच्छा आहे, म्हणजे स्वबळाचा नारा असणार आहे की नाही, आमची इच्छा आहे, कार्यकर्ते सर्वांची इच्छा आहे की बा स्वबळावर लढल्या पाहिजे, पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। तुम्हाला काय वाटतं? सर, आमचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी जेव्हापासून भाजप स्थापन झालं तेव्हापर्यंत रामटेक नगर परिषद ही भाजप लढत आलेली आहे। म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युती असो किंवा स्वबळावर असो भाजपला ती सीट सुटली पाहिजे नगराध्यक्षसाठी। नगराध्यक्षपद तरी भाजपकडेच असलं पाहिजे असं माझं मत आहे। महायुती झाली तरी नगराध्यक्षपद हा भाजपकडे असलं पाहिजे, कारण की भाजपची स्थापना झाली तेव्हापासून रामटेक ही नगर परिषद भाजप हा तेव्हापासून लढत आलेला आहे। तुमची काय इच्छा? बरोबर आहे ना, तीच इच्छा आहे आमची। पण नगरसेवक आपला वाटाघाटी होऊ शकतात, पण नगराध्यक्ष जे आहे ते भाजपचे पाहिजे। तुम्ही काय सांगाल? अजून निर्णय स्पष्ट झालेला नाही, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते जे आहे नगराध्यक्षाची सीट इथंच सुटावी असं सगळेजण अपेक्षा लावून आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांची अपेक्षा कार्यकर्त्यांच्या पूर्ण झाला असं सगळ्यांना वाटते। त्याच्यामुळे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असावा सगळ्यांची इच्छा आहे। नेत्यांचे अजून ठरलेलं नाही? नाही, बावनकुळे साहेब जसं बोलतील तसं आमचे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे, त्यांचं ज्यांचं म्हणणं असेल तसं आम्हाला सगळं मान्य आहे। खरं तर रामटेक हा शिवसेनेचे खरं तर जे आशिष जयस्वाल आहे ते आमदार आहे त्या ठिकाणाहून। असं असलं तरी अनेक वेळा भाजपच तिथं, म्हणजे आतापासून भाजपच तिथं निवडून आली आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या पदासाठी कुठेतरी वाटाघाटी केल्या जाऊ शकते। म्हणजे अध्यक्षपदावर फक्त भाजपचाच असावा, तोच उमेदवार असावा अशा पद्धतीची भावना जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे। युती झाली तरी नगराध्यक्षपद जे आहे ते भाजपकडे असावं असा दावाही त्यांच्याकडून केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।